क्रांतभारती शांत वातावरणात ते तरुण आणि जिज्ञासू राजकुमार जन्मेले त्याचे पूज्य गुरु वैशंपायन यांच्या चरणी बसला. आदराने तो त्याचे प्रख्यात नातू पांडवांच्या जीवनाबद्दल विचारू लागला. जे एकेकाळी राज्याचे शासक होते मग सांगा. वैशंपायन जन्मेले जिज्ञासू स्वरात म्हणाला, माझे नातू उदात्त मनाचे पांडव आपले राजपद मिळवल्यानंतर राजा धृतराष्ट्राकडे कसे वागले? तो राजा कसा वागला ज्याने आपले सर्व काही गमावले होते? त्याचे सल्लागार पुत्र आणि समुद्री सौम्य स्मिताशाने वैशंपायन करुणा आणि क्षमेची कथा म्हणू लागला. आपले राज्यपद मिळवल्यानंतर तो म्हणाला, पांडव आणि ज्ञानी राजा युधिष्ठिर याच्या नेतृत्वाखाली धृतराष्ट्राला आपल्या डोक्यावर बसवले. ते अनेकदा त्याला भेटायचे, त्याच्या चरणांची पूजा करायचे आणि सर्व पागीमध्ये त्याचा सल्ला घ्यायचे. सदस्य वैशंपायन बोलत होते तसंच ते दृश्य एखाद्या चित्रासारखे उलगडत गेले. पांडव धृतराष्ट्राजवळ बसून त्याचे शहाणपणाचे शब्द ऐकत असताना राज्यभाग हास्य आणि संभाषणाच्या आवाजाने भरले होते. धृतराष्ट्राच्या वैश्य पत्नीचे पुत्र विदुर, संजय आणि युयुत्सु भक्तिभावाने त्याची वाट पाहत होते. राजा युधिष्ठिर जो त्याच्या न्याय स्वभावासाठी ओळखला जात असे अनेकदा धृतराष्ट्राला मागण्या भेटवस्तू देत असे. भेट पोशाख, दागिने आणि अन्न कुंती, द्रौपदी, सुभद्रा आणि पांडवांच्या इतर स्त्रिया गांधारी आणि धृतराष्ट्रांना त्यांचे सासरे आणि सासू म्हणून वागवत असत. जशी वैशंपायनाची कथा पुढे सरकत गेली तसंच हे स्पष्ट झाले की पांडवांनी धृतराष्ट्राच्या वेदना कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्यांना माहित होते की तो अजूनही त्याचे पुत्र आणि सल्लागार गमावल्यामुळे त्रस्त आहे. त्याला आरामदायी वाटावे म्हणून युधिष्ठिर अनेकदा त्याच्या भावांना म्हणत असे, आपण आपल्या आजोबांप्रती विशिष्ट आज्ञाधारकता दर्शवली पाहिजे. तपी एक अपवाद होता. भीम, ज्याला भाषेच्या सामान्यातील त्याच्या भूमिकेबद्दल धृतराष्ट्राबद्दल अजूनही नाराजी होती, ज्यामुळे त्यांना हद्दपार करण्यात आले होते. जरी त्याने त्याच्या भावना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या दुर्दैवी दिवसांच्या आठवणी त्याच्या आत खोलवर रेंगाळल्या. जेव्हा वैशंपायनाने बोलणे संपवले तेव्हा जन्मेजय लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे आश्चर्याने रुंद झाले होते. त्याने आपल्या नातवंडांच्या शौर्याच्या आणि शहाणपणाच्या कथा ऐकल्या होत्या, परंतु करुणा आणि क्षमाशीलतेच्या या कथेने त्यांच्या चारित्र्याची एक नवीन बाजू उघड केली, जी धर्म आणि अहिंसेच्या तत्वांवर मार्गदर्शित होती. हस्तिनापूरच्या राज्यात जेथे सूर्य ढोलत्या टेकड्यांवर उगवला आणि गंगा नदी हळुवारपणे वाहत होती, तेथे कुरु राजवंशाचा शासक राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला. युद्धात त्याचे मुलगे आणि नातू गमावल्याच्या दुःखाने त्याचे डोळे झाकले गेले असले तरी त्याचा पुतण्या पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर याच्याबद्दलच्या गाढ प्रेमाने त्याचे डोळे चमकले. ज्ञानवान ऋषी वैशंपायनाने कथा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने युधिष्ठिराने आपल्या काकांचा नेहमी आदर कसा केला होता, त्याला अत्यंत आदर आणि आदराने कसे वागवले होते याबद्दल सांगितले. वैशंपायन म्हणाला, अंबिकाची शाही माती आपला काळ पूर्वीप्रमाणेच आनंदाने घालवते. ऋषींनी त्याची वाट पाहिली आणि त्यांचा सन्मान केला. युधिष्ठिरच्या नेतृत्वाखाली पांडवांनी त्यांच्या पूर्वजांच्या प्राचीन परंपरांचे पालन करून ब्राह्मणांना अर्पण केले. हस्तिनापूरच्या दरबारात राजा धृतराष्ट्र आपल्या पुतण्याच्या भक्तीमुळे खूप प्रभावित झाला. त्याने युधिष्ठिरामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. एक असा माणूस ज्याने खूप काही गमावले होते परंतु तरीही आपले कर्तव्य आणि आपला सन्मान कायम ठेवला होता. म्हातारा राजा आपल्या पुतण्याला अधिक कृपा दाखवू लागला, ज्याने त्याला एकदा स्वतःच्या मुलांसाठी राखून ठेवलेली संपत्ती आणि शक्ती दिली. जसे जसे दिवस जात गेले तसंच एक युधिष्ठिरचा प्रभाव वाढत गेला आणि त्याचबरोबर धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिचे प्रेम, जी बऱ्याच काळापासून दुःखात बुडाली होती, तिला पांडवांमध्ये एक नवीन कुटुंब दिसू लागले जे तिला आनंद आणि सांत्वन देईल. युधिष्ठिर आणि त्याच्या भावांना दयाळूपणे आणि भक्तिभावाने आपल्या काकाची काळजी घेताना पाहून तिचे दुःख हळूहळू प्रेमात पडले. राजा धृतराष्ट्रालाही त्याच्या भाच्याच्या उपस्थितीत सांत्वन मिळाले. तो दररोज सकाळी पहाटे उठून पांडवांसाठी आशीर्वाद मागत विधी आणि प्रार्थनांद्वारे स्वतःला शुद्ध करीत असे. त्यानंतर तो त्यांना युद्धात विजले आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद देत असे. गृद्ध राजाचा आनंद आता पांडूच्या मुलांकडून प्राप्त झाला, ज्यांनी त्याच्या अंधामय जगात प्रकाश आणला होता. आपल्या काकांच्या दुःखाची जाणीव असलेल्या युधिष्ठिराने त्याला नेहमीच दयाळूपणा आणि आदर दाखवण्याची खात्री केली. तो अनेकदा धृतराष्ट्राला भेटायचा, त्याचा सल्ला ऐकायचा आणि त्याच्या आदेशांचे संकोच न करता पालन करायचा. म्हातारा राजा या भक्तीबद्दल कृतज्ञ होता, ज्यामुळे त्याला
त्याच्या स्वतःच्या मुलांबरोबरचा चांगला काळ आठवला, परंतु हस्तिनापुरातील प्रत्येकाचे पांडवाबद्दल सारखे प्रेम नव्हते. युधिष्ठिरचा भाऊ भीम अजूनही धृतराष्ट्राबद्दल तीव्र संताप बाळगून होता, ज्याने त्यांच्यापूर्वी इतका भयंकर अन्याय केला होता. जरी त्याने बाहेरून आपल्या काकाबद्दल आदर दर्शविला, तरी त्याचे हृदय संतापाने भारावून गेले. जसे जसे वय संपले, कुरु राज्यात राजा धृतराष्ट्र आणि त्याच्या कुटुंबावर अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ लागली होती. त्याचे आणि त्याचा पुतण्या युधिष्ठिर यांच्यातील एकेकाळी सौहार्दपूर्ण संबंध हळूहळू बिघडत होते. दरम्यान भीम शक्तिशाली आणि उग्र स्वभावाचा पांडव भाऊ गुप्तपणे राजाला त्रास देत होता. तो अनेकदा कपटी सेवकांच्या माध्यमातून राजाच्या आज्ञांचे उल्लंघन करत असे आणि त्याच्या कृती धृतराष्ट्रासाठी सतत निराशेचे कारण असते. की दिवशी भीमाने राजा आणि गांधारी समोर त्याच्या कुटुंबाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मी तोच आहे ज्याने तुमच्या मुलांना त्यांच्या मृत्यूपर्यंत पाठवले आहे. त्याने विलेच्या हावभावात आपले हात थपथपत घोषित केले. या लोखंडी काठ्यांनी त्या सर्वांना चिरडले आहे. राजा भीमाच्या शब्दांनी चकित झाला आणि गांधारीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु धृतराष्ट्र त्याच्या आत वाढत असलेल्या निराशेच्या भावनेला शांत करू शकला नाही. जसं वर्षे जात होती तसंच धृतराष्ट्र दुःखाच्या आहारी जात होता. तो अनेकदा थोडे अन्न खात कासेचे त्याची तहान भागवण्यासाठी पुरेसे होते आणि जमिनीवर पडून शांत ध्यानाच्या अवस्थेत प्रार्थना करीत दिवस घालत असे. त्याची पत्नी गांधारीने त्याच प्रकारचे तपश्चर्या करत आणि शांत भक्तीने जीवन व्यतीत करत त्याचे व्रत सामायिक केले. की दिवशी धृतराष्ट्राने ठरवले की त्याला दूरवरून राज्य करणे पुरेसे आहे. त्याने युधिष्ठिराला त्याच्या पुढे येऊन राजा म्हणून अपयशी ठरल्याबद्दल तीव्र व्यक्त करण्यास सांगितले. मी माझ्या स्वतःच्या चुकांमुळे आमच्या कुटुंबाचे पतन घडवून आणले आहे असे त्याने कबूल केले. मी वासुदेव, विदुर, भीष्म, द्रोण आणि कृपा यांचे शहाणपणाचे शब्द ऐकायला आले होते, ज्यांनी मला दुष्ट मुलगा दुर्योधनाबद्दल इशारा दिला होता. पांडवांना समृद्धी न दिल्याबद्दल खेद व्यक्त करताना धृतराष्ट्राचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याने युधिष्ठिराकडे पाहिले आणि म्हणाला, तू योग्य राजा आहेस, पण मी तुला नाकारले आहे. मी आमच्या कुटुंबाला लाच झाली आहे. आणि मग घटनांच्या एका आश्चर्यकारक वळणावर धृतराष्ट्राने युधिष्ठिराला राज्यातून निवृत्त होण्याची परवानगी देण्यास सांगितले. मला जंगलात राहायचे आहे. भावनेने थरथरच्या आवाजाने तो म्हणाला, मी कापडे आणि भुंकणे घालेन आणि मी एकट्याने हवेत जगेल किंवा सर्व अन्नापासून दूर राहीन. गांधारी माझ्यासोबत येईल आणि आम्ही एकत्र कठोर तपश्चर्या करू. युधिष्ठिर त्याच्या काकांच्या विनंतीमुळे चकित झाला, परंतु त्याला माहित होते की म्हातारा राजा अनेक वर्षांपासून त्रस्त होता. धृतराष्ट्राच्या शब्दांनी प्रभावित होऊन युधिष्ठिराने त्याला सोडण्याचे मान्य केले. मी राज्य करण्यास पात्र नाही, तो म्हणाला. तो आमचा पिता, आमची आई आणि आमचा वस्म आहेस. मी माझा त्याग करीन. एका उदास जमावामध्ये पूज्यवशी व्यस्त राजा युधिष्ठिरासमोर उभे राहिले. त्यांचे शब्द करुणेने तपत होते. हे पराक्रमी सशस्त्र व्यक्ती, त्याने सुरुवात केली. तुमच्या वडिलांनी जे सांगितले आहे ते धृतराष्ट्राने अजिबात संकोच न करता करा. त्याचे दोष स्पष्ट आहे आणि जर त्याला लवकर सांत्वन मिळाले नाही तर त्याच्या कल्याणाची मला भीती वाटते. वृद्ध राजाच्या गोंधाबद्दल व्यासच्या डोळ्यांना सकोन समज असल्यासारखे वाटत होते. तो बोलत असताना राणी गांधारी खंबीरपणे उभी राहिली. तिचा चेहरा दुःखाने कोरलेला होता, तरीही तिचा विलाप गाताना तिचा आवाज स्थिर होता. व्यासाचे शब्द संपूर्ण कुटुंबासाठी सहानुभूतीने भरलेले होते आणि त्याचा आवाज सौम्य मान वळवण्याचा होता. म्हाताऱ्या राजाला तुमची परवानगी मिळो, त्याने युधिष्ठिराला विनंती केली. त्याला या राजवाड्याच्या भिंतीमध्ये अपमानाने जाऊ देऊ नका. युधिष्ठिराने व्यासाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती ही त्याच्या गोष्टींप्रती असलेल्या सन्मानाचा पुरावा होती. तो ज्याप्रमाणे व्यास हा त्यांच्या राज्याचा राजा होता, त्याच प्रकारे व्यासाला आपला गुरु आणि आश्रय म्हणून मान्य करत त्याने आदराने मान झुकवली. युधिष्ठिर नम्रपणे म्हणाला, अरे व्यास, तुझ्या पवित्र आत्म्याला आम्ही मोठ्या आदराने धारण केले आहे. फक्त तूच आमचा गुरु, आमचा राजा आणि आमचे वडील आहे. सत्या तरुण राजाच्या शब्दांनी व्यासाचा चेहरा मूक झाला. त्याचे डोळे त्याने मार्गदर्शन केलेल्या राजकुमाराबद्दलच्या गाढ प्रेमाने चमकले. त्याने मान डोलावून सहमती दर्शवली. हे अगदी तसेच आहे. हे पराक्रमी शस्त्रधारी राजा, हा राजा म्हातापणात पोहोचला आहे आणि त्याला सर्व राज ऋषींच्या मार्गाचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे. व्यासाच्या आवाजात परंपरा आणि शहाणपणाचा भार होताशी जसजसे पुढे सकत होते
तसंच एक युधिष्ठिरचे वडील राजा पांडू यांच्या आठवणींनी त्याच्या मनात पाणी साचले. हे राजांचे राजे, तुमचे राजपुत्र ते जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले, या म्हाताऱ्या राजाचा शिष्य त्याच्या गुरुचा आदर करतो. तर राजा पांडूने धृतराष्ट्रासाठी केलेल्या महान बलिदानांचे आणि भेटवस्तूंचे स्मरण करत व्यासाचे डोळे युगानुयुगीन फिरताना दिसत होते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची समजूत प्रत्येक क्षणाशी वाढत होती. त्याला माहीत होते की त्याच्या वडिलांनी धृतराष्ट्राला नेहमीच उच्च सन्मान दिला होता आणि आता त्याच्यानुसार वागण्याची वेळ आली आहे. एका शांत संकल्पासह युधिष्ठिर बोलला, तसे व्हा. त्याचे शब्द त्याच्या परंपरेबद्दलच्या आदर आणि मोठे चांगल्यासाठी वैयक्तिक भावना बाजूला ठेवण्याच्या त्याच्या इच्छेचा पुरावा होते. जेव्हा व्यास जंगलाकडे निघाला तेव्हा युधिष्ठिर त्याच्या वडिलांकडे एक नवीन समजूतदारपणा घेऊन वळला. तो धृतराष्ट्रासमोर गुडघे टेकला. त्याचे डोके नम्रतेने झुकले. पवित्र व्यासाने जे सांगितले आहे, तुमचा स्वतःचा उद्देश काय आहे ते मी वेगाने पूर्ण करेन. तरुण राजाचे शब्द हस्तिनापुरावर सूर्य मावळला आताच राजा धृतराष्ट्र एक प्रचंड ऊर्जा आणि बुद्धिमत्ता असलेला माणूस हळूहळू आपल्या राजवाड्यात परतला. त्याच्याबरोबर त्याची पत्नी गंधारी होती, जी प्रत्येक कामात पांगत होती. त्यांच्या मागोमाग विदुर एक ज्ञानी आणि विद्वान सल्लागार आणि संजय राजाचा सारथी तसेच कृपायत कुशल धनुर्धर होते. त्यांनी राजवाड्यात प्रवेश करताच धृतराष्ट्राने सकाळचे विधी पार पाडले, देवाची प्रार्थना केली आणि पवित्र विधी केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या सुनांनी सामील केले, ज्या त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी विविध भेटवस्तू दिल्या आणि एकत्र काही अन्न खाल्ले. बोलण्यानंतर युधिष्ठिरच्या नेतृत्वाखाली पांडव वृद्ध राजाकडे गेले आणि त्याच्या भोवती बसले. धृतराष्ट्राचा मुलगा युधिष्ठिराला प्रेमाने संबोधित करत म्हणाला, माझ्या प्रिय मुला, तू नेहमी राज्याच्या बाबतीत हुशारीने वागायला हवेस. 8 हात पाय असलेल्या राज्याचा शासक म्हणून तू इतर सर्व गोष्टींपेक्षा धार्मिकता आणि न्यायाला प्राधान्य दिले पाहिजेस. धृतराष्ट्राने आपल्या मुलाला सल्ला देणे सुरू ठेवले आणि म्हटले की जे शिकण्यात म्हातारे झाले आहेत त्यांचा सन्मान करावा आणि त्यांचा सल्ला ऐकावा. कारवाई करण्यापूर्वी ज्ञानी व्यक्तीशी सल्लामसलत करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि गोपनीय बाबी इतरांसमोर उघड करण्याचा इशारा दिला. ते एकत्र बसले असताना धृतराष्ट्राने राज्यावर राज्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना आखली. त्याने युधिष्ठिराला निष्ठावान आणि प्रामाणिक मंत्र्यांसह स्वतःला वेढण्याचा, विश्वासू हेरांच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. शहर आणि प्रांतांमध्ये सुव्यवस्था राखण्याच्या गरजेवर राजाने भर दिला. न्याय कायम राखला जाईल आणि शिक्षा न्याय्यपणे दिली जाईल याची खात्री केली. त्याने भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरुद्ध इशारा दिला आणि युधिष्ठिराला त्याच्या स्वतःच्या तसेच त्याच्या शत्रूंच्या कमकुवतपणाची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला. जशी संध्याकाळ होत गेली तसंच ते धृतराष्ट्रांचे विचार त्याच्या राज्याच्या व्यवस्थापनाकडे वळले. त्याने युधिष्ठिराला सल्ला दिला की त्याने आपला वेळ हुशारीने वाटून घ्यावा, वेगवेगळ्या कामांसाठी विशिष्ट तासांचे वाटप करावे. सकाळी त्याने प्रशासकीय बाबींमध्ये भाग घ्यावा आणि खजिन्याची तपासणी करावी. दुपार लष्करी दलांचा आढावा घेण्यासाठी आणि खेळात सहभागी होण्यासाठी समर्पित असेल. संध्याकाळ राजदूत आणि हेरांसाठी राखीव असेल तर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवसाच्या नियोजनासाठी खर्च केला जाईल. म्हाताऱ्या राजाने बोलणे संपवल्यावर युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे त्याच्या वडिलांच्या शहाण्या चेहऱ्याकडे खिळले. त्याला माहित होते की त्याला धृतराष्ट्राकडून खूप काही शिकायचे आहे आणि तो त्याच्या वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि सल्ल्याबद्दल आभारी होता. नव्याने दृढ निश्चयाने युधिष्ठिराने त्याच्या सुप्रसिद्ध पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून शहाणपणाने आणि न्यायाने राज्य करण्याची शपथ घेतली. जशी रात्र जवळ येत होती तसंच धृतराष्ट्र हसले. त्यांनी समाधान व्यक्त केले की त्यांनी आपले ज्ञान आणि अनुभव आपल्या मुलाला दिले आहेत. एका विशाल राज्याच्या मध्ये बुद्धिमान आणि आदरणीय राजा धृतराष्ट्र चिंतनशील अवस्थेत बसून त्याचा मुलगा युधिष्ठिराला शहाणपणाचे शब्द देत बसला. तुमच्या मालकीचे मंडळ तुमचे शत्रू तटस्थ आणि निपक्षपाती असलेल्यांना नेहमी समजून घ्या, तो म्हणाला. त्याचा आवाज गुरुत्वाकर्षणाने भरलेला होता. हे मंडळ टेपेस्ट्रीच्या धाग्यांसारखे आहेत जे गुंतागुंतीने एकत्र विलेले आहेत. तुम्हाला मित्रांचे, शत्रूंचे आणि तटस्थ राहणाऱ्यांचे मंडळ वेगळे करावे लागतील. धृतराष्ट्र बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रत्येक शब्द आत्मसात करत होते. त्याला माहित होते की राजाची शक्ती केवळ त्याच्या सैन्यात आणि संपत्तीमध्येच नाही
तर त्याच्या राज्यातील सैन्याच्या नाजूक संतुलनाबद्दलच्या त्याच्या समजुतीमध्येही असते. राज्य मंत्री प्रांतातील लोक किल्ल्यांची तटबंदी आणि सैन्य हे हाताच्या बोटांसारखे असतात. धृतराष्ट्र पुढे म्हणाला, जर एक बोट दुखावले गेले तर संपूर्ण हाताला त्रास होतो. तुम्ही तुमच्या राज्याच्या या महत्वाच्या भागांचे नुकसान होण्यापासून संरक्षण केले पाहिजे. धृतराष्ट्राने पुढे स्पष्ट केले की राजांसाठी 12 प्रमुख चिंता होत्या ज्यांचा त्यांनी मंडल म्हणून उल्लेख केला. त्यामध्ये शांतता आणि युद्ध राखणे, मोर्चा काढणे आणि थांबवणे, मतभेदांची पेरणी करणे आणि सलोखा करणे याचा समावेश होता. त्यांनी 6 घटणारा वाढघट, स्थैर्य आणि प्रत्येकाचे गुणधर्म जे या मंडळांवर अवलंबून होते. जेव्हा तुमची बाजू मजबूत असते आणि तुमचा शत्रू कमकुवत असतो तेव्हा युद्ध करण्याची वेळ येते असे ते म्हणाले. परंतु जेव्हा तुम्ही कमकुवत असता आणि तुमचा शत्रू मजबूत असतो तेव्हा शांतता शोधा. युधिष्ठिराने हे ऐकल्यावर त्याच्या लक्षात आले की राजा असणे म्हणजे केवळ सत्तेचा वापर करणे नव्हे तर त्याच्या राज्यातील संबंधांचे गुंतागुंतीचे जाळे समजून घेणे देखील आहे. धृतराष्ट्रांचे शब्द राज्याच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीसारखे होते, जिथे येथील लोकांचे पोषण करतात आणि त्यांना समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शन करतात. धृतराष्ट्र आपल्या मुलाला हुशारीने राज्य कसे करावे याबद्दल सल्ला देत राहिला. संपत्ती गोळा करताना धातूसह सोने द्या. तो म्हणाला, जमीन देताना कमी पिके देणारी क्षेत्रे निवडा. माणसे देताना कमकुवत असलेल्यांना द्या. त्याने करार करण्याचे आणि पराभूत राजांकडून ओलीस ठेवण्याचे महत्त्व देखील सांगितले. जसा सूर्य मावळू लागला आणि राज्यावर एक उबदार प्रकाश पडू लागला तसंच हे धृतराष्ट्रांचे शब्द संपुष्टात आले. युधिष्ठिर आपल्या आसनावरून उठला. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. त्याला माहीत होते की त्याला एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचे राज्य आणि तेथील लोकांचे रक्षण करणे आणि त्यांना शांतता आणि समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शन करणे. त्यानंतरच्या काळात युधिष्ठिराने धृतराष्ट्रांचे शब्द आपल्या अंतःकरणात धारण केले. त्यांचा स्वतःच्या गाजवटीसाठी मार्गदर्शक प्रकाश म्हणून वापर केला. त्याला समजले की राजा असणे म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर करुणा, शहाणपण आणि न्याय देखील आहे. आणि तो राज्यातून जात असताना हस्तिनापूरच्या दरबारात कुरुक्षेत्राचा राजा धृतराष्ट्र चिंतनशील अवस्थेत बसून त्याचा भाचा युधिष्ठिराकडून युद्ध आणि शासन कलेबद्दल मार्गदर्शन मागत बसला. तो म्हणाला, युद्ध आणि शांततेवर योग्य रीतीने चिंतन करा, कारण प्रत्येकाचे स्वतःचे 2 प्रकार आहेत, ज्यात विविध साधने आणि परिस्थिती आहेत. त्याने मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी युधिष्ठिराला त्याची स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा तसेच त्याच्या शत्रूचा विचार करण्याचा इशारा दिला. धृतराष्ट्राने आपल्या पुतण्याला संख्या किंवा मनोधैर्य कमकुवत असलेल्या शत्रुविरुद्ध कूच करण्याचा सल्ला दिला, परंतु बलवान आणि एकजूट असलेल्या शत्रुविरुद्ध नव्हे. जेव्हा सर्व काही अनुकूल असेल तेव्हा शत्रूचा पराभव होऊ शकतो असे ते म्हणाले. तथापि विजयी व्यक्तीने निवृत्त व्हावे आणि शत्रूच्या मित्रांमध्ये मतभेद निर्माण करावे, ज्यामुळे त्यांना आपत्तीचा सामना करावा लागेल आणि त्यांच्या अंतःकरणात भीती निर्माण होईल. राजाने युती, संपत्ती आणि लष्करी सामर्थ्याच्या माध्यमातून शक्ती गोळा करण्याचे महत्त्व देखील सांगितले. त्याने नमूद केले की ह्यांची शक्ती ही अनेक प्रसंगी सैन्याच्या सामर्थ्या इतकीच असते. तो म्हणाला, आपत्तीला अनेक रूपांप्रमाणे मानले पाहिजे. त्याने युधिष्ठिराला नेहमी या आपत्तींची गणना करण्याचा, त्यांचे स्वरूप वेगळे करण्याचा आणि समय आणि इतर सुप्रसिद्ध मार्गांनी त्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करण्याचा इशारा दिला. युधिष्ठिराने त्याच्या काकांचे शब्द लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि त्याच्या सूचनांचे पालन करण्याचे वचन दिले. म्हाताऱ्या राजाला तेव्हा तरुण राजाची वनात निवृत्त होण्याची परवानगी घ्यायची होती, कारण तो राज्य करून थकलेला होता. त्याने गांधार्या त्याच्या पत्नीच्या सदनिकेत प्रवेश केला, ज्याने त्याला जंगलात कधी नेणार हे विचारले. धृतराष्ट्राने उत्तर दिले की त्याला व्यासाची परवानगी मिळाली आहे आणि तो युधिष्ठिरच्या संमतीची वाट पाहत आहे. त्याने त्याच्या त्या सर्व पुत्रांच्या संदर्भात प्रेतस पदाचे अनुसरण करण्यास सक्षम असलेली संपत्ती देण्याची इच्छा देखील व्यक्त केली, ज्यांना आपत्तीजनक फासे लागले होते. त्याने युधिष्ठिराला पाठवले, ज्याने सर्व आवश्यक वस्तू आणल्याबद्दल राजाकडून भेटवस्तू घेण्यासाठी उत्सुक असलेले अनेक ब्राह्मण आणि क्षत्रिय धृतराष्ट्राच्या हवेलीमध्ये जमले. त्यांना एकत्र जमलेले पाहून धृतराष्ट्र कृतज्ञतेचे आणि कौतुकाचे शब्द बोलले. ते म्हणाले की ते अनेक वर्षे आपल्या प्रजेसोबत चांगले राहत होते आणि आता त्यांना गांधारीसह
जळूला निवृत्त होण्याची इच्छा आहे त्याने त्यांची परवानगी मागितली आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांच्याबद्दलची त्याची सद्भावना बदलणार नाही. त्याने कबूल केले की तो वयाने थकलेला, अपत्यही आणि उपवासामुळे क्षीण झाला होता, परंतु युधिष्ठिरच्या राजवटीत त्याला खूप आनंद झाला होता. ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सभेने त्याला त्यांची परवानगी दिली आणि धृतराष्ट्राला त्याच्या पत्नी आणि साथीदारासह जंगलाकडे नेण्याच्या तयारीत असताना त्याच्यावर दिलासा मिळाला. म्हातारा राजा निघून जाताना त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने तो भरून गेला. धृतराष्ट्र त्याच्या लोकांसमोर उभा असताना हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता. त्याने शहरावर एक उदार नारिंगी प्रकाश टाकला होता. तो बोलू लागताच त्याचा आवाज किंचित थरथरत होता. त्याचे शब्द सौम्य वाऱ्याच्या झोतात होते. शांतनु, तुझा राजा शहाणपणाने आणि न्यायाने या पृथ्वीवर राज्य करत होता. तो गर्दीची छाननी करत म्हणाला आणि विचित्र वीर्य भीष्माच्या पराक्रमी बाहूने संरक्षित होऊन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, मला खात्री आहे की पांडव माझा भाऊ मला आणि तुला कसा प्रिय होता हे तुम्हा सर्वांना आठवेल. त्यानेही दयाळूपणे आणि करुणेने राज्य केले. धृतराष्ट्र थांबला. त्याची नजर जमिनीच्या दिशेने सरकत होती. तो पुढे म्हणाला, मी या राज्याची सेवा केली आहे. माझ्या क्षमतेनुसार माझे कर्तव्य पार पाडत आहे. मी यशस्वी झाले की अयशस्वी झाले याचा न्याय करणे हे तुमचे काम आहे. पण मी प्रार्थना करतो की तुम्ही मला माफ कराल, कारण मी द्वेष न करता काम केले आहे. तो बोलत असताना गांधारी त्याच्या बाजूला उभा होता. तिचे डोळेही जमिनीवर खिळलेले होते. तिची उपस्थिती ही त्यांनी गमावलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देणारी होती. त्यांची मुले, त्यांचे तारुण्य आणि त्यांचे चैतन्य. धृतराष्ट्र पुढे बोलत असताना त्याचा आवाज भावनेने विदीर्ण झाला. माझ्या मुला दुर्योधनाने जगाची पर्वा न करता या राज्याचा आनंद लुटला. तो मूर्ख आणि दिशाभूल करणारा असला तरी त्याने कधीही तुम्हाला थेट दुखावले नाही, परंतु त्याच्या स्वतःच्या अभिमानामुळे आणि माझ्या स्वतःच्या आवेगामुळे आपल्या सर्वांवर एक मोठी शोकांतिका आली. राजाचे डोळे त्याच्या लोकांच्या तीव्र उत्कटतेने भरलेल्या लोकांना भेटण्यासाठी उठले. मी तुम्हाला विनवणी करतो, हे दुःख विसरा. आम्ही एकत्र घालवले चांगले क्षण. एकीकडे आमचे राज्य भरलेल्या आनंद आणि समृद्धीची आठवण करा. माझे वय आणि दुर्बलता, गांधारीचे दुःखी हृदय आणि आम्ही दोघांनी सहन केलेले नुकसान विचारात घ्या. त्याने एक पाऊल पुढे टाकले. त्याचे हात विनवणीत एकत्र बांधले गेले. कुंतीचा मुलगा युधिष्ठिर याला मी तुझा नवीन राजा म्हणून स्वीकारतो. तो बलवान, शहाणा आणि न्यायी आहे. 4 भाऊ आहेत जे दाट आणि बारीक काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील. ते आपल्या राज्याच्या भविष्याचे पालक आहेत. धृतराष्ट्राने बोलणे संपवल्यावर गर्दीत प्रचंड शांतता पसरली. लोक एकमेकांकडे पाहत होते. त्यांचे चेहरे दुःखाने आणि करुणेने कोरलेले होते. काहींनी अश्रू पुसून टाकले तर काही जर विचारात करून उभे राहिले. राजाने आपले डोके झुकवले. त्याचे हात अजूनही जोडलेले होते. जेव्हा त्याने इतक्या काळ सेवा केलेल्या लोकांच्या क्षमेच्या काही चिन्हाची तो वाट पाहत होता, परंतु जमाव शांत राहिला. त्यांच्या नजरा धृतराष्ट्राच्या विनवणीच्या स्वरूपावर नसून एकमेकांवर खेळल्या होत्या. वृद्ध राजा धृतराष्ट्र आपल्या लोकांसमोर उभा होता. त्याचे हृदय दुःखाने भारावून नेले होते. त्याने जंगलात जाण्याचा कठीण निर्णय घेतला होता आणि आता त्याने त्यांची परवानगी मागितली होती. या बातमीने क्रुजनांचे नागरिक आश्चर्यचकित झाले आणि जणू एखादा प्रिय मुलगा त्यांना कांचे सोडून जात आहे असे ते रडत होते. त्यांचे दुःखी चेहरे हाताने आणि वरच्या कपड्यांनी झाकलेले होते. ते काही काळ रडत होते. त्यांना बोलता येत नव्हते, पण हळूहळू ते शांत झाले आणि विद्वान ब्राह्मण सांबा यांना त्यांच्या वतीने प्रतिसाद देण्यासाठी निवडले गेले. मोठ्या आदराने आणि आदराने तो राजाला म्हणाला, हे महाराज, आम्ही तुमचे शब्द ऐकले आहेत आणि आम्ही तुम्हाला जंगलात जाण्याची परवानगी देतो. तुम्ही आमचे हितचिंतक आहात, जसे आम्ही तुमचे आहोत. आम्ही तुमच्या राजवटीत वडिलांसारखे किंवा भावासारखे जगलो आहोत. सांबा पुढे म्हणाला, तुमचा मुलगा दुर्योधन याने कधीही आमच्यावर अन्याय केला नाही. त्याने आपले संरक्षण केले आणि दयाळूपणे आमच्यावर राज्य केले, अगदी त्याच्या पूर्वजांप्रमाणेच. राजा शांतनु आणि चित्रांदा, तुमचे वडीलही भीष्माच्या पराक्रमाने संरक्षित एक महान राजा होते आणि तुमचा मुलगा युधिष्ठिर जो प्रत्येक कर्तव्याशी परिचित आहे, तो देखील एक नीतिमान शासक आहे, जो भरपूर भेटवस्तू देऊन यज्ञ करीत आहे. ब्राह्मणांचे शब्द पांडवांच्या आणि त्यांच्या वर्तनाच्या स्तुतीने भरलेले होते. तुमचा मुलगा युधिष्ठिर तुमच्या वंशातील प्राचीन राज वशींच्या मार्गावर चालतो. तो महान बुद्धिमत्ता आणि बुद्धीचा स्वामी आहे
आणि त्याच्या राजवटीने आम्हाला खूप आनंद मिळवून दिला आहे. आम्ही त्याच्या संरक्षणाखाली मुलांप्रमाणे वडिलांच्या देखरेखीखाली जगलो आहोत. त्यानंतर सामान्य घडलेल्या हत्याकांडातील दुर्योधनाच्या भूमिकेबद्दलच्या राजाच्या चिंतेचे निराकरण केले. हे राजे, आमच्या लोकांवर झालेला विनाश तुमच्या मुलाने किंवा तुम्ही केला नव्हता, तो नियतीने घडवून आणला होता, जो मानवी नियंत्रणाबाहेर आहे. सैन्याच्या 8 आणि 10 कक्षोळींना एकत्र आणले गेले, परंतु भीष्म, द्रोण, कृपा आणि इतरांसह कुरुवंशाच्या महान योद्ध्यांनी त्यांचा नाश केला. त्यानंतर ब्राह्मणाने युधिष्ठिराला या हत्याकांडातील कोणत्याही आरोपातून मुक्त केले. तुझा मुलगा त्या विध्वंसासाठी कारणीभूत नव्हता. तू ना तुझा सेवक ना कर्ण किंवा सुवालाचा मुलगा त्या उच्च आत्म्याच्या राज्यांचा नाश नीतीने झाला, म्हणून आम्ही तुझ्या नीतिमान आत्म्याच्या मुलाला सर्व दोषांपासून मुक्त करतो. युधिष्ठिर आणि पांडवाची स्तुती करत सामान्य आपले भाषण संपवले. पांडूचा मुलगा हा एक पराक्रमी योद्धा आहे, जो नीतिमत्तेच्या कर्तव्यांना समर्पित आहे. तो आपल्या मुलांचे रक्षण करणाऱ्या पित्याप्रमाणे आपले रक्षण करतो आणि त्याची काळजी घेतो. त्याचे मंत्री विद्वान आणि शहाणे असतात आणि तो आपल्या शत्रूंबद्दलही दयाळू असतो. आम्ही नेहमीच त्याच्या आज्ञाधारक राहू. जसजशी गात्र संपतकाली हस्तिनापूरचा वृद्ध राजा धृतराष्ट्राने आपला विश्वासू सल्लागार विदुराला युधिष्ठिरच्या हवेलीमध्ये पाठवले. विदुर एक महान शक्तिशाली आणि बुद्धिमान माणूस हवेलीमध्ये आला आणि त्याने राज्याचा संदेश युधिष्ठिराला सांगितला. जंगलात नियुक्त होण्यासाठी प्राथमिक संस्कार केलेल्या राजाने त्याच्या वध केलेल्या नातेवाईक आणि हितचिंतकांसाठी सद विधी करण्यासाठी युधिष्ठिराकडे काही संपत्तीची विनंती केली. युधिष्ठिर आणि अर्जुनाला विदुराचे शब्द ऐकून खूप आनंद झाला आणि त्याने त्यांचे खूप कौतुक केले. तथापि त्यांचे चुलत भाऊ दुर्योधन आणि त्याच्या भावाबद्दल तीव्र संताप असलेल्या भीमाने ही बातमी चांगल्या उत्साहात स्वीकारली नाही. त्यांच्या 12 वर्षांच्या वनवासात त्यांनी सहन केलेल्या वेदना आणि दुःखाची आणि धृतराष्ट्राने त्यांच्यावर किती प्रेम केले होते याची आठवण त्यांनी करून दिली. फाल्गुनी अर्जुनाला भीमाचे विचार समजले आणि त्याने आपला चेहरा किंचित खालच्या दिशेने वळवला. त्याने भीमाला उद्देशून म्हटले, हे भीम, आपले शाही वडील वर्षानुवर्षे पुढे जात आहेत आणि त्यांनी जंगलात निवृत्त होण्याचा संकल्प केला आहे. आता दुसऱ्या जगात असलेल्या आपल्या मृत नातेवाईक आणि हितचिंतकांचा आनंद वाढवण्यासाठी त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहेत. फाल्गुनीने स्पष्ट केले की धृतराष्ट्राला विजय मिळवून विशेषतः भीष्म आणि युद्धात मारल्या गेलेल्या इतरांसाठी त्यांची संपत्ती दान करायची होती. त्यांच्या चुलत भावडांकडून झालेल्या अपमानाची आठवण येत असताना भीमाला राग अनावर झाला. त्याने धृतराष्ट्राला श्राद्ध विधी करण्याची परवानगी देण्यास नकार दिला. असे म्हणत आपल्या शत्रूंना आनंद होऊ देऊ नका. दुर्योधन आणि इतरांना दयनीय स्थितीतून अधिक दयनीय स्थिती मिळू द्या. भीमाने त्यांच्या वनवासातील वर्षे गुप्त जीवन जगणे आणि जंगली फळांवर स्वतःचा उदरनिर्वाह केल्याचे आठवताना त्याचे शब्द वेदना आणि संतापाने भरलेले होते. फाल्गुनाने भीमाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आठवण करून दिली की धृतराष्ट्राला त्यांच्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी विधी करायचे आहेत. त्याने स्पष्ट केले की परवानगी दिल्यास ते एक उदात्त कार्य करतील आणि त्यांच्या पूर्वजांना आनंद मिळवून देतील. तथापि भीमाचा राग उघडच्या टप्प्यावर पोहोचला होता आणि त्याने फाल्गुनावर त्यांच्या पूर्वीच्या दोखाचा विसर पाडल्याचा आरोप केला. आपल्या भावांमधील देवाणघेवाण ऐकत असलेल्या युधिष्ठिराने हस्तक्षेप केला आणि भीमाला चुकून बोलल्याबद्दल फटकारले. त्याने भीमाला गप्प राहण्यास सांगितले, कारण निर्णय घेणे त्यांच्यावर अवलंबून नव्हते. युधिष्ठिरच्या कठोर शब्दांनी हे दृश्य संपले, परंतु भावांच्या भावना अजूनही हवेत रेंगाळल्या होत्या, जे त्यांच्या मागील अनुभवांच्या खोलवर बसलेल्या जखमांचा पुरावा आहे. जसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी चर्चा सुरूच राहिली. आणि धृतराष्ट्राचे भवितव्य काय? सरदारांच्या जमावावर सूर्य मावळत होता. जेव्हा ते गंभीर शांततेत बसले होते, त्यांचे चेहरे काळजी आणि आदराने कोरलेले होते. अर्जुन हा महान योद्धा त्याचा भाऊ भीमासमोर उभा होता. त्याचे शब्द प्रामाणिकपणे तप्पत होते. हे भीम, त्याने सुरुवात केली, तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी आधीच जे बोललो आहे त्यापेक्षा जास्त काही बोलण्याचे माझे धाडस होत नाही. त्याचे डोळे भीमाकडे खिळले होते. ते एका सखोल प्रेमाने भरलेले होते. अर्जुन बोलत असताना सभेने आपला सामूहिक श्वास रोखून धरला. शाहीवशी धृतराष्ट्र त्यांचा राजा सर्व प्रकारे सन्मान आणि आदरास पात्र होता. जे चांगले आणि उदात्त होते त्यांना फक्त त्यांना मिळालेल्या फायद्यांची आठवण होती.
त्यांच्यावर केलेल्या वाईट गोष्टींची नाही. हे महान फाल्गुनीचे शहाणपण होते आणि त्याचे शब्द वज्राप्रमाणे हलत तणले होते. कुंतीचा मुलगा राजा युधिष्ठिर त्याच्या आसनावरून उठला. त्याचे डोळे सखोल समजुतीने चमकले. त्याने विदुर या त्यांच्या सुज्ञ सल्लागाराला संबोधित केले. तो म्हणाला, हे क्षत्रिय माझ्याकडून सूचना मिळाल्यावर तू कुरु राधा म्हणतोस का की त्याला माझ्या खजिन्यातून जेवढी संपत्ती त्याच्या मुलाच्या आणि भीष्म आणि त्याच्या हिचिंतकांच्या वासासाठी द्यायची आहे तेवढी मी त्याला दी. त्याचा आवाज शांत होता, तरीही त्याच्यावर करुणेचा भार होता. अर्जुनाकडे बघताना भीमसेनाचे डोळे रागाने चमकले. हवा तणावाने खर्च तापत होती, पण युधिष्ठिराने हस्तक्षेप केला. त्याचे शब्द शहाणपणाने टपकले. राजा धृतराष्ट्राला भीमसेनावर घात घेणे योग्य नाही. तो म्हणाला, हा महान योद्धा जंगलात राहत असताना थंडी, पाऊस आणि उष्णता आणि इतर हजारो दुःखांमुळे त्रस्त होता. त्याच्या आवाजाने जमावाला शांतता आणि विदुराचे डोळे युधिष्ठिराला भेटले. त्याला त्याच्या शब्दांची सखोलता समजली. त्याने मान डोलावली आणि हलक्या स्मितहास्याने त्यांच्या राजाच्या वतीने बोलू लागला. हे भरतवंशाच्या प्रमुख व्यक्ती, तो म्हणाला, राजा, त्याला हव्या त्या वस्तू माझ्या घरातून घेऊ शकतो. त्याला हव्या त्या प्रमाणातही घेऊ शकतो. त्याचा आवाज एका सुखदायक मनमासारखा होता, ज्यामुळे आशात पाणी शांत झाले. विदुर बोलत असताना युधिष्ठिरचे शब्द नदीसारखे वाहू लागले. राजाला ब्राह्मणांना भेटवस्तू देऊ द्या. तो म्हणाला, त्याला पाहिजे तितका खर्च करू द्या. त्याला त्याच्या मुलांचे आणि हितचिंतकांचे कर्ज माफ करू द्या. त्याचा आवाज आधार्याने भरलेला होता, तरीही शहाणपणाने शांत झाला. सदेने युधिष्ठिरच्या शब्दांना एखाद्या मरुद्यानातील आणलेल्या प्रवाशाप्रमाणे लटकवले. ते शांततेचे, करुणेचे, क्षमाशीलतेचे शब्द होते. त्याला आणखी सांगू द्या. विदुर पुढे म्हणाला, हे सम्राट, माझे हे शरीर तुझ्या ताब्यात आहे आणि माझ्याकडे असलेली सर्व संपत्ती आहे. एका उदास जमावामध्ये वैशंपायन राजा युधिष्ठिरासमोर उभा राहिला आणि त्याने विदुराचे शब्द सांगितले. राजाचा संदेश अत्यंत महत्वाचा होता, जो तातडीनं आणि दृढनिश्चयाने दिला गेला होता. विदुर आणि धृतराष्ट्र यांच्या सामायिक झालेल्या भारी शब्दांबद्दल बोलताना वैशंपायनचा आवाज थरथरत होता. धृतराष्ट्र शहाणा आणि न्यायी शासकाने राजा युधिष्ठिराला एक संदेश विदुराकडे सोपवला होता. वैशंपायनाने सुरुवात केली. राजा विदुराचे शब्द ऐकून त्यांच्या गांभीर्याने आणि शहाणपणाने खूप प्रभावित झाला. त्याने त्यांचे खूप कौतुक केले. त्याचा आवाज प्रामाणिकतेने भरलेला होता. धृतराष्ट्राने राजाला दिलेला संदेश सर्वप्रथम विदुराने दिला होता. त्याच्या शब्दांनी घटनांची एक साखळी निर्माण केली होती, ज्यामुळे इतिहासाची दिशा बदलली होती. जसजसे वैशंपायन बोलत राहिले तसचे दृश्य त्या सभेकडे वळले, जेथे विदुर पुन्हा एकदा धृतराष्ट्रासमोर उभा होता. धृतराष्ट्राकडे परतला. वैशंपायन म्हणाला आणि त्याला राजा युधिष्ठिर आणि अर्जुनाचे शब्द सांगितले. राजाचा संदेश शांतता आणि सलोख्याचा होता. पूर्वीच्या शत्रुत्वाला तोंड देताना क्षमा आणि समजूतदारपणाची हा कृती. धृतराष्ट्र विदुर बोलत असताना लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते. त्याला दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली होती, ज्यामुळे त्याला त्याच्या मुलांपासून दीर्घकाळापासून विभाजित केलेले वैमनस्य बाजूला पडले होते. या जबाबदारीचा भार चिरडून टाकावा होता. तरी त्याला माहित होते की ही एक खूप मोठी संधी आहे, जी सोडून देणे कठीण होते. जशी वैशंपायनाची कथा उलगडत गेली तसंच लक्ष भीम या पराक्रमी सशस्त्र योद्ध्याकडे वळे, ज्याने आपल्या वडिलांना क्षमा करण्याच्या निर्णयासाठी संघर्ष केला होता. त्याचे हृदय दुःख आणि पश्चातापाने भारावून गेले होते. भीमाने शेवटी आपली संमती दिली होती. त्याचा आवाज अगदी कुलबुलणाऱ्या वेदनेपेक्षा वर होता, जो अजूनही कायम होता. त्यानंतर हे दृश्य धृतराष्ट्रासमोर राजा युधिष्ठिर, अर्जुन आणि विदुर उरले असलेल्या जमावाकडे वळले. त्यांचे आवाज मन वळवण्याने भरलेले होते. त्यांनी भीमाला क्षमा करण्याची, भूतकाळातील छायांच्या पलीकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची विनवणी केली. राजा, आम्हाला क्षमा कर, त्यांनी विनवणी केली. आम्ही फक्त तुमचे नम्र सेवक आहोत, जे फक्त आमच्या राज्यात शांतता आणि सुसंवाद आणू इच्छितात. त्यांचे शब्द ऐकून धृतराष्ट्रांचे अंतकरण भावनेने फुलले. त्याला माहित होते की बऱ्याच काळापासून त्याला त्याच्या मुलांपासून वेगळे करणाऱ्या वैमनस्याला बाजूला सारण्याची, दुरुस्ती करण्याची ही त्याची संधी आहे. जड अंतकरणाने त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याचा आवाज अगदी कुलबुलणाने म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या प्रकाशात धृतराष्ट्राने ब्राह्मणांना मोठ्या भेटवस्तू देण्याकडे आपले मान वळवले.
त्याचे राज्य असे असेल. सूर्य हस्तिनापुरावर अस्त होत होता. ददीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. विदुर युधिष्ठिरच्या निस्वार्थ कृतीबद्दल बोलत असताना त्याच्या सिंहासनावर बसलेला राजा धृतराष्ट्र लक्षपूर्वक ऐकत होता. राजाचा चेहरा आनंदाने उजळला आणि त्याने होकारार्थी मान डोलावली. विदुर, तो म्हणाला, तू मला माझ्या मुलाच्या उदात्त कार्याबद्दल सांगितलास. पांडव आपल्या पूर्वजांवर इतका दयाळूपणा करत आहेत याचा मला आनंद आहे. तो आपल्या सल्लागाराकडे वळला. त्याच्या आवाजात उत्साहाचा एक संकेत. राज्यभरातील ब्राह्मण आणि गोष्टींना बोलवा. आपण श्राद्ध बलिदानाची तयारी केली पाहिजे. हा भीष्म आणि आपल्या प्रिय मित्रांचा सन्मान करण्याचा एक विधी आहे. विदुराने राजाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी घाई केली. तर धृतराष्ट्राने भव्य समारंभाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शेपनाक भरपूर अन्न आणि पेय तयार करण्यासाठी बोलावले आणि साठवणुकीतून गाड्या, कपडे आणि दागिने आणण्याचे आदेश दिले. धातूवर हातोडा मारण्याच्या आवाजाने आणि उत्सवाची तयारी करत असताना नौकरांच्या बडबडीने राजवाडा लवकरच भरून गेला. जसा दिवस पुढे सकत गेला तसं शिवाजाच्या आधाराला सीमा उरली नाही. त्याने आपली संपत्ती मोठ्या प्रमाणात दान केली. प्रत्येक भेटवस्तूचे नाव योग्य प्राप्तकर्त्यांना दिल्याप्रमाणे ठेवले. द्रोण, भीष्म, सोमदत्त, रोहिका आणि अगदी त्याचा स्वतःचा मुलगा दुर्योधन या सर्वांना अशा भेटवस्तू मिळाल्या ज्यामुळे त्यांच्या पूर्वजांना अभिमान वाटेल. तयारीवर देखरेख ठेवणाऱ्या युधिष्ठिराने प्रत्येक भेटवस्तूला होकार देत मान डोलावली. राजाने खजिन्यांच्या वाटपाच्या सूचना केल्याप्रमाणे तो म्हणाला, बाबा, तसे होऊ द्या. आपल्या पूर्वजांना या अर्पणाने आनंद हो. आणि म्हणून राजाची आधारे एका पराक्रमी नदीसारखी वाहू लागली. ज्यांनी त्याच्या भेटवस्तू स्वीकारल्या त्या सर्वांचे पोषण केलेले सदस्य दिवस जात होते. तसंच श्राद्ध यज्ञ वाढत गेले. राजा आणि त्याचे पाहुणे एकत्र मेजवानी देत आणि आनंदाने नाचत होते. अभिनेते आणि मिमे नाचत आणि गात होते. त्यांच्या सादरीकरणाने संगीत आणि हास्याने हवा भरून गेली. आणि कुरुवंशाचा महान राजा धृतराष्ट्राने आपली संपत्ती कोणत्याही पर किंवा राखीव रकमेशिवाय दान केली जात दिवस राज्य आनंदाने आणि विपुलतेने स्नान करत होते. विदुराने म्हटल्याप्रमाणे राजाचा धृतराष्ट्र महासागर भेटवस्तूंनी भरून गेला होता. त्याचे पाने रत्ने आणि रत्ने यांनी चमकले होते. त्याची बेटे, गावे आणि शेतांनी हिरवीगार होती. मौल्यवान वस्तूंनी समुद्र असलेल्या गुहा होत्या. आणि शेवटी जेव्हा हा सोहळा संपला तेव्हा थकून पण समाधानी असलेल्या धृतराष्ट्राला कळले की त्याने त्याच्या पूर्वजांबद्दलचे त्याचे कर्तव्य पूर्ण केले आहे. जेव्हा त्याने समोरील चेहऱ्यांच्या समुद्राकडे पाहिले तेव्हा त्याला जाणवले की त्याच्यावर शांततेचा डोंगर कोसळला आहे. त्याने उदारपणे दान केले आहे आणि असे करताना त्याने आपल्या मुलांचे आणि नातवंडांचे कर्ज फेडले आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस अखेर आला होता आणि त्यासोबत राहिला. धृतराष्ट्राने जंगलाकडे प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या प्रस्थानासाठी तयार होत असताना त्याने पांडवांना, जे त्याचे प्रिय सरदार होते, त्यांना बोलावले. वृद्ध सम्राट त्याची पत्नी गांधारीसह त्यांच्या चेहऱ्यावर दूर आणि दृढनिश्चयाचे मिश्रण ठेवून त्यांच्याकडे आला आहे. लहानसे संस्कार विद्वान ब्राह्मण करत असत आणि आता धृतराष्ट्राने त्याला इतक्या काळापासून माहीत असलेल्या एकमेव घराला निरोप देण्याची वेळ आली होती. त्याने आपल्या सांसारिक जीवनाच्या त्यागाचे प्रतीक असलेल्या हरणांची कातडी आणि साल धारण केली आणि आपल्या सुनेसह त्याच्या बाजूला निघाला. पांडव आणि कौरव स्त्रियांसह राजघराण्यातील महिलांनी सामूहिक आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण भावनेने भाजलेले होते. जे रस्त्यावर प्रतिध्वनित झाले. धृतराष्ट्राने हवेलीतून बाहेर पडताच तो इतका काळ जिथे राहिला होता त्या ठिकाणाला त्याने आदरांजली वाहिली. त्याने देवतांना तळलेले भात आणि विविध फुले अर्पण केली आणि आपल्या निष्ठावंत सेवकांना संपत्तीच्या भेटवस्तू देऊन सन्मानित केले. त्याच्या जाण्याने हस्तिनापूरच्या कानाकोपऱ्यातून दुःखाची उधळण झाली. ज्या स्त्रिया यापूर्वी कधीही बाहेर पडल्या नव्हत्या त्या रस्त्यावर धावताना दिसल्या. त्यांचे चेहरे दुःखाने तिरळे झाले. युधिष्ठिर भावनेच्या भरात आपल्या वडिलांना कुठे जात आहे हे विचारण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याचे शब्द अश्रूंनी गुदमरले आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. आपल्या भावाला नैराश्यात बुडून जाताना पाहून अर्जुनाचे डोळे दुःखाने भरून गेले. भीम, नकुल आणि सहदेव यांच्यासह इतर राजकुमार असहाय्यपणे उभे राहिले.
त्यांचे चेहरे दुःखाने कोरलेले होते. कोदर या वीर फाल्गुनाने युधिष्ठिराला त्याच्या मुशीतून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील त्याच्या आवाजातील वेदना लपवू शकला नाही. राजघराण्यातील स्त्रिया कुंती, कृष्ण, उत्तर आणि चित्रांदा त्यांच्या दुःखाच्या वचनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याप्रमाणे हळूहळू आणि हेतुपुरस्सर पावले टाकत पुढे गेल्या. गांधारी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली कुंतीच्या खांद्यावर झुकली, तर धृतराष्ट्र मागे मागे गेला. त्याच्या खांद्यावर त्याचा हात त्याच्या भक्तीचा पुरावा होता. जसं जसे ते शहरातून जात होते तसंच महिलांचे रडणे जोरात वाढत गेले. एक कर्कश आवाज जो तिच्या प्रेतांच्या कळपांच्या ओरड्यांसारखा रस्त्यावर प्रतिध्वनित होत होता. हस्तिनापूरचे नागरिक रस्त्यावर आले. त्यांचे चेहरे दुःखाने कोरलेले होते, जणू काही त्या सर्व वर्षांपूर्वी पांडवांच्या जाण्याच्या वेदना पुन्हा अनुभवत आहेत. दुःखाच्या या सागरात एक दृश्य चमकून गेले. कुंती तिचा चेहरा दृढनिश्चयी, तिच्या खांद्यावर गांधारीच्या पट्टीबंद डोळ्यांचा भार घेऊन ती चालत होती. वृद्ध राजा धृतराष्ट्राने हात जोडून आणि थरथरत्या कमकुवतपणामुळे गर्दीच्या रस्त्यांवरून माराक्रमण केल्यामुळे हस्तिनापूर शहर गोंधळात पडले. त्याने विदुर, संजय आणि इतर काही जणांसह शहर सोडून जंगलात जाण्याचे ठरवले होते. शहरातील लोक त्यांच्या प्रिय राजापासून वेगळे होण्यास नाखुश होते, परंतु अखेरीस ते विखुरले गेले, कारण त्याने त्यांना वारंवार घरी परतण्यास सांगितले. धृतराष्ट्रांचे पथक मुख्य द्वारावरून जात असताना राजा युधिष्ठिर, त्याचे भाऊ आणि त्यांच्या बायका त्याच्या मागोमाग जंगलात जाण्याच्या तयारीत होते. मात्र राजाची आई कुंती हिच्या इतर योजना होत्या. तिने तिच्या सून गांधारीला पकडले आणि तिच्याबरोबर जंगलात जाण्याचा निर्धार करत स्वतःच्या मार्गावर चालत राहिले. जाऊ नकोस, युधिष्ठिराने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विनवणी केली. मी म्हाताऱ्या राजाच्या मागे जाईल, तू आमच्या बायका आणि मुलीसोबत मागे राहायलाच पाहिजेस. पण कुंती खंबीर राहिली. तिच्या भावाने तिच्या मुलाकडे टक लावून पाहिले. माझ्या मुलांनो, मी तुम्हाला सोडत नाही आहे. तिचा आवाज ठामकन दुःखाने गळलेला. ती म्हणाली, पण मी भूतकाळ एक चूक केली आहे, जी मला तेव्हापासून त्रास देत आजी आहे. मी कर्णच्या जन्माबद्दल सत्य सांगायला हवे होते आणि आता तो निघून गेला आहे. जंगलात राहून तपश्चर्या करून आणि तुमच्या सासरे आणि सासूची सेवा करून मला माझ्या पापाचे प्रायश्चित्त घ्यायचे आहे. युधिष्ठिर त्याच्या आईच्या शब्दांनी चकित झाला. त्याने तिच्या भूतकाळातील कृतींचे आणि तिने सहन केलेल्या वेदनेचे चिंतन केले, परंतु तो तिला जाऊ देऊ शकला नाही. आई, तू नेहमीच आमचा मार्गदर्शक प्रकाश होतास, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. तू आम्हाला क्षत्रिय प्रथांचे मार्ग शिकवलास आणि आता तू त्यांचा त्याग करू इच्छित आहेस. तू आमच्या राज्य आणि आमच्या लोकांपासून दूर जंगलात कसा राहशील. पण कुंती अविचल राहिली. तिचा निर्धार अविचल राहिला आणि ती तिच्या मार्गावर पुढे जात राहिली. भीम सामील झाला. त्याने त्याच्या आईला पुनर्विचार करण्याची विनंती केली, परंतु तिने त्यांच्या सांत्वनाच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. द्रौपदी आणि सुभद्रा मागे मागे वळले. त्यांचे चेहरे चिंता आणि चिंतेने कोरले गेलेही. मिरवणूक जंगलातून जात असताना कुंतीच्या मुलांनी तिला राहण्यासाठी पटवून देण्याचा अखेरचा प्रयत्न केला. आई, तुझी प्रायश्चित्ताची इच्छा आम्हाला समजते, युधिष्ठिर म्हणाला. त्याचा आवाज दुःखाने भरलेला आहे. पण आमचे राज्य, आमचे लोक आणि आमच्यावर अवलंबून असलेल्या आमच्या पत्नींबद्दल विचार करा. कृपया आता आम्हाला सोडू नका. पण कुंतीचा निर्धार स्थिर राहिला आणि तिने तिचे हृदय कर्तव्य आणि सुटकेच्या भावनेने भरले. शेवटी जसा सूर्य मावळू लागला, जंगलावर एक सोनेरी झडमुराट उडत होता. हस्तिनापूर राज्यावर नुकताच सूर्य मावळू लागला होता. पांडवांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर एक उदार नारिंगी प्रकाश पडला होता. कुंती, त्यांची आई आणि राणी त्यांच्या समोर उभ्या होत्या. त्यांचे डोळे भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते आणि त्यांनी त्यांच्या सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या घटनांचे वर्णन केले. माझ्या मुलांनो, तिचा आवाज किंचित थरथरत होता. ती म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण पराभूत आणि निराश झाल्यासारखे अनुभवत आहात. तुमचे राज्य तुमच्याकडून हिरावून घेतले गेले आहे आणि तुम्ही तुमच्या चुलत भावंडांच्या कौरवांच्या धूर्त डावपेचांना बळी पडला आहात. ती थांबली आणि खोलीचे बारकाईने निरीक्षण करत म्हणाली, पण माझी इच्छा आहे की तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही कसे असायचो. आम्ही एकेकाळी या भूमीचे शासक होतो. आम्हाला ओळखणारे सर्व आदर आणि आदरणीय होते. कुंतीचे डोळे चमकले. तिचा आवाज दृढनिश्चयाची नोंद घेत होता. माझ्या मुलांनो, मी तुमच्या अंतःकरणात धैर्य निर्माण करणारा माणूस होतो. मी तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची आणि पराक्रमाची आठवण करून देई, जे स्वतः देवांसारखेच आहे.
मी तुम्हाला केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर आमच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी आणि वाशासाठी तुमच्यासाठी उभे राहण्याचे आवाहन केले. तिने तिची नजर विशेषतः भीमाकडे वळवली, जो इतरांपेक्षा उंचावर होता. मला तुला जंगलात मागे हाडण्यापासून, धोर आणि लाजीवाने जीवन जगण्यापासून रोखायचे होते. मला माहीत होते की तू यापेक्षा बरेच काही करण्यास सक्षम आहेस. भीमानंतर जन्मलेल्या विजय या तरुण राजकुमाराबद्दल बोलताना तिचा आवाज कुजबुजला. आणि तुझ्यासाठी माझ्या प्रिय मुला, मला त्याला अशा जगात वाढण्याची संधी द्यायची होती जिथे त्याला त्याच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा अभिमान वाटेल. तिच्या नचानुकूल आणि सहदेव या तिच्या सर्वात लहान मुलांकडे वळल्या. त्यांच्या आईचे म्हणणे ऐकून त्यांचे चेहरे चिंतेने भरून गेले. माझ्या प्रियजनांनो, तुम्ही दोघांनी भूक किंवा अशक्तपणा सहन करावा अशी माझी इच्छा नव्हती, ती हळूच म्हणाली. तुम्ही नेहमीच तुमच्या वडीलधाऱ्यांप्रती समर्पित राहिलात आणि तुमची काळजी घेतली जावी ही माझी इच्छा होती. ती बोलत असताना कुंतीची नजर आतल्या बाजूला वळली. तिचे मन द्रौपदीला सार्वजनिक सभागृहात ओढत असलेल्या दुःशासनाच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देत होते. तिचे केस तिच्या टाळूपासून गुलाम असल्यासारखे फाटले होते. जेव्हा मी हे घडताना पाहिले तेव्हा मी दुःख आणि रागाने माझ्या बाजूला होतो. तिने कबूल केले. तिचा आवाज पुन्हा एकदा थरथरतो. पण मला माहीत होते की मला आमच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्वरित कृती करावी लागेल. कुंतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जाण्यापूर्वी स्वतःला संगीतबद्ध केले. म्हणून मी विदुलाच्या शब्दांना हाक मारली, त्या स्फूर्तीला एक वाक्य ज्याने मला गरजेच्या वेळी नेहमीच प्रेरणा दिली होती. माझ्या मुलांनो, तुमच्या अंतःकरणात पुन्हा एकदा धैर्य निर्माण करण्याच्या आशेने मी ते तुम्हाला वाचून दाखवले. तिचे डोळे तिचा मोठा मुलगा आणि हस्तिनापूरचा योग्य राजा युधिष्ठिराकडे खेळले. एका उदास मनस्थितीत वैशंपायनाने पांडवाची सद्गुणी आई कुंतीची कथा सांगितली. ती बोलत असताना अपरित पांडवांना लाज वाटली. त्यांचे चेहरे लाजेने लाल झाले. त्यांनी कुंतीचा पाठलाग करणे थांबवले. पांचालच्या राजकुमारीसह आणि त्याऐवजी राजा धृतराष्ट्राला योग्य आदराला दिली. अर्पण करत त्याच्या भोवती प्रदक्षिणा घातली. कुंतीचा जंगलात जाण्याचा संकल्प अतूट होता आणि तिच्या निर्णयामुळे पांडव कुटुंबातील महिलांकडून शोक पसरली. पांडवांनी त्यांची अंतःकरणे दुःखाने भारावून टाकलेली होती. कुंतीला तिच्या शाही जीवनात परत येण्यासाठी पटवून देण्याचा एक शेवटचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. थरथरत्या भावनेने थरथरणाऱ्या धृतराष्ट्राने गांधारी आणि विदुराला संबोधित केले आणि कुंतीला तिची योजना सोडून देण्यासाठी पटवून देण्याची विनंती केली. हिने आपल्या राज्याची ऐशोआरामाची संपत्ती मागे का सोडावी, त्याने विचारले. त्याचे शब्द उत्कट इच्छेच्या भावनेने भरलेले होते. ती तपश्चर्या करू शकते आणि आपल्या राजवाड्याच्या आरामात मोठी कामे करू शकते. गांधारीने धृतराष्ट्राच्या भावनांचा पुनरुच्चार केला. कुंतीला त्याचे शब्द पुन्हा सांगितले आणि तिच्या स्वतःच्या मार्मिक विनंत्या जोडल्या. पण कुंती ठाम राहिली. तिचे मन जंगलात माघार घेण्याच्या तिच्या निर्णयावर स्थिर राहिले. पांडव आणि त्यांच्या बायका कुंतीला अनिच्छेने निरोप देत असताना कुरुकुळातील महिलांकडून सामूहिक विलाप झाला. हस्तिनापूर शहर शांत झाले. तेथील रहिवासी दुःखाने भारावून गेले. कोणतेही उत्सव आयोजित केले गेले नाहीत. त्याऐवजी लोकांनी त्यांच्या प्रियमातेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. एकेकाळी ऊर्जा आणि चैतन्याने परिपूर्ण असलेले पांडव आता जंगलात फिरत होते. कुंतीच्या जाण्याने त्यांचे आत्मे चिरडले गेले. त्यांच्या मातांपासून विभक्त झालेल्या वासराप्रमाणे ते विनाकारण भटकत होते. युधिष्ठिर त्याचे शहाणपण त्याला पुढे नेणारे दृढ निश्चयाने पुढे जात होते, परंतु तो देखील त्या दुःखापासून मुक्त नव्हता ज्याने त्या सर्वांना वेठीस धरले होते. जशी रात्र पडू लागली तसंच धृतराष्ट्र आणि त्याचे साथीदार मागेथी नदीजवळच्या निर्जन ठिकाणी पोहोचले. जवळपासच्या गावातील ब्राह्मण त्यांच्यात सामील झाले. पवित्र अग्नी पेटवून अंधार उजळून निघाला. राजाने संध्याकाळचे विधी केले. त्याने अस्त होत असलेल्या सूर्याची पूजा करताना ज्वालांवर धूप ओतला. जशी रात्र पुढे सरकत गेली तसंच गट विश्रांतीसाठी आला. विदुर आणि संजय धृतराष्ट्रासाठी कुश रौताचा बिछाना तयार करत होते, तर गांधारी जवळच पडलेली होती. तिला मार्गदर्शन करणारी तिची शपथ असलेल्या कुंतीला शांत वातावरणात सांत्वन मिळाले. अशांतता असूनही तिचे हृदय शांत झाले, ज्यामुळे ती या ठिकाणी पोहोचली. रात्रीची हवा पवित्र स्तोत्रांच्या पठणाने भरलेली होती. त्यांच्या भोवती यज्ञाची आग उजळी होती. शांततेच्या ज्या क्षणी समूहाला क्षणिक शांतीची भावना त्यांचे डोक आढळले. जेव्हा पवित्र भागीरथी नदीच्या काठावर सूर्य मावळू लागला तेव्हा राजा धृतराष्ट्र त्याची पत्नी गांधारीसह
पाण्याच्या काठावर उतरला. थंड स्वच्छ पाण्यात उतरताना फुलणाऱ्या फुलांचा गोड सुगंध आणि पक्ष्यांच्या हलक्या किलकिल्याने हवा भरून गेली. राजा आणि राणी शुद्धीकरणाच्या शोधात या पवित्र ठिकाणी आले होते आणि प्रत्येक पावलावर त्यांना त्यांची अंतःकरणे गुज होत असल्याचे, त्यांची मने अधिक स्पष्ट होत असल्याचे जाणवले. ते पवित्र प्रवाह स्नान करत असताना राजाचे विचार त्याच्या भूतकाळातील कृत्यांकडे वळले आणि एक शासक म्हणून त्याने केलेल्या चुकांबद्दल त्याला तीव्र खेद वाटला. त्याने लढलेल्या युद्धाबद्दल, गमावलेल्या जीवाबद्दल आणि त्याने निर्माण केलेल्या धोकाबद्दल त्याने विचार केला. परंतु त्याच्या त्वचेवरील पाण्याच्या प्रत्येक फटक्यास त्याला त्याच्या खांद्यावरून एक भार उचलल्याचे जाणवले आणि त्याचे हृदय एका नवीन उद्देशाने भरून जाऊ लागले. त्याच्या स्नानानंतर राजा आणि राणी पाण्यातून बाहेर आले. त्याचे चेहरे ताजेतवाने आणि नूतनीकरण झाले. ज्ञानी विदुराने त्यांचे स्वागत केले, जो त्यांना आध्यात्मिक वाढीच्या या मार्गावर सल्ला देत होता. त्यांनी एकत्रितपणे नेहमीचे धार्मिक संस्कार केले, स्वतःला आणखी शुद्ध करण्याचा आणि दैवितेशी जोडण्याचा प्रयत्न केला. जसा सूर्य आकाशात खाली पडला तसंच राजा त्याच्यासाठी उभारण्यात आलेल्या यज्ञवेदीकडे निराला श्रद्धेने त्याने अग्नीवर नैवेद्य ओतले, प्रार्थना केली आणि देवाचे आभार मानले. तो हा पवित्र विधी करत असताना धुपाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली आणि त्याचे हृदय शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा त्याच्या अनुयायांसह आणि सल्लागारांसह कुरुक्षेत्राच्या प्रवासाला निघाला. ते अनेक दिवस प्रवास करून शेवटी स्वतः एकेकाळी राजा असलेल्या ज्ञानी सत्युप या महान ऋषींच्या आश्रयाला पोहोचले. सत्युपाने धृतराष्ट्राला योग्य आधाराने स्वीकारले आणि त्याला त्याच्या आश्रमात राहण्याचे आमंत्रण दिले. सत्युपाच्या मार्गदर्शनाखाली राजाने वन्य जीवन पद्धतीबद्दल शिकले, आध्यात्मिक वाढीचा एक मार्ग ज्याने त्या आत्मशिस्त आणि दैवी भक्तीवर भर दिला. राजा या जीवनशैलीने मोहित झाला आणि त्याला मनापासून त्याकडे आकर्षित झाल्यासारखे वाटले. त्याने बरेच दिवस ध्यान आणि चिंतन करण्यात घालवले. सत्युपाच्या शहाणपणाच्या शब्दांपासून शिकले आणि वन पद्धतीची शपथ घेतली. राजा जसं या मार्गावर अधिक खोलवर जात होता तशी राणी गांधारीही त्याच मार्गाने जाऊ लागली. तिने तिच्या पतीप्रमाणे झाडाची साल आणि हैन त्वचेचा झगा परिधान केला आणि त्याच्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये सामील झाली. त्यांनी एकत्रितपणे आपले शाही संस्कार सोडले आणि तपश्चर्येमध्ये स्वतःला बुडून घेतले. आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचा आणि दैवितेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे राजा धृतराष्ट्र, जो एकेकाळी एक पराक्रमी शासक होता, त्याचे रूपांतर एका महान ऋषीमध्ये होऊ लागले. एक ऋषी ज्याने तीव्र आध्यात्मिक सरावाद्वारे आपले शरीर, त्वचा आणि हाडांपर्यंत कमी केले होते. त्याचे मन आता मुक्त झाले होते. एका घनदाट जंगलात राजा धृतराष्ट्राला भेटण्यासाठी पूज्य तपस्वींचा एक मेळावा जमला होता. त्यांच्यामध्ये कठोर तपश्चर्येसाठी प्रसिद्ध असलेले नारद आणि पर्वत, तसेच देवळ, व्यास आणि सतयुग होते, जे प्रत्येक जण त्यांच्या शहाणपणामुळे आणि आध्यात्मिक सिद्धीमुळे प्रतिष्ठित होते. राजाची पत्नी कुंती हिने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि या प्रतिष्ठित ऋषींची पूजा केली. जेव्हा ते तिथे स्थायिक झाले तेव्हा महान ऋषींनी राजा धृतराष्ट्राला धर्म आणि धार्मिकतेवरील चर्चांमध्ये गुंतवून ठेवण्यास सुरुवात केली. त्यांचे शब्द त्याच्या आत्म्यासाठी मनमासारखे होते, ज्यामुळे त्याचा आत्मा उंचावला आणि त्याला उद्देशाने भरले. नारद त्याच्या भेदक नजरेने सर्व गोष्टी थेट धारणा म्हणून पाहत त्यांच्या तपश्चर्येद्वारे महान समृद्धी मिळवलेल्या राजांच्या कथा सांगत बोलले. त्याने सत्युपाचे आजोबा सहस्रचिते यांची कथा सांगून सुरुवात केली, ज्यांनी जंगलात राहण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केला होता. तीव्र तपश्चर्येद्वारे ते पुरंदरच्या क्षेत्रात पोहोचले होते, जिथे ते स्वतः इंद्रासोबत राहत होते. नारदाने प्रसिद्ध राजांचे आजोबा शैलाले आणि प्रिषद यांच्या अशाच कथा सांगितल्याचे दोघेही त्यांच्या तपश्चर्येद्वारे स्वर्गात गेले होते. मांडातरीचा मुलगा उरुकुस, ज्याने या जंगला मोठे यश मिळवले होते, त्याबद्दल बोलताना नारदाने सांगितलेल्या शब्दांनी सभा मंत्रमुग्ध झाली. शक्तिशाली नर्मदा नदी त्याची पत्नीही झाली होती. आणखी एक राजा सासालोमन यानेही स्वर्गारोहण करण्यापूर्वी येथे कठोर तपश्चर्या केल्या होत्या. राजा धृतराष्ट्राने नागाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले, ज्यामुळे तो प्रभावित झाला. त्याला आशा आणि दृढनिश्चयाची लाट जाणवली. त्याला माहित होते की तो देखील त्याच्या तपश्चर्येद्वारे महान गोष्टी साध्य करू शकतो. नारद पुढे म्हणाले की वळाचा वध करणारा पांडू नेहमीच त्याचा विचार करत असे आणि त्याला समृद्धी प्राप्त करण्यास मदत करत असे. विखुरलेले असताना सत्युप आपल्या आत एक ज्वलंत प्रश्न घेऊन नारदाच्या जवळ गेला. त्याने काचा
धृतराष्ट्राला त्याचे तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर कोणता प्रदेश प्राप्त होईल याबद्दल विचारले. नारद हसला. त्याने उघड केले की त्याने धृतराष्ट्राच्या भविष्याबद्दल शकरा आणि पांडू यांच्यातील संभाषण पाहिले होते. नारदाच्या मते राजाचे नियोजित आयुष्य अजून 30 वर्षे उरली होती. 30 वर्षे गेल्यानंतर धृतराष्ट्र गांधारीसह त्याच्या इच्छेनुसार फिरणाऱ्या रथावर दिव्य अलंकारांनी सुशोभित होऊन कुळेराच्या प्रदेशात प्रवास करणार होता. राजाचा राजा त्याचा सन्मान करील आणि देव देवता गंधर्व आणि राक्षसांच्या प्रदेशात मुक्तपणे फिरणार होता. त्यांच्या कानांना अमृतासारखे वाटणारे नावाचे शब्द ऐकून सभागृहाचा जल्लोष झाला. राजा धृतराष्ट्र देखील आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून गेला, कारण त्याला माहित होते की त्याचे भविष्य वचन आणि समृद्धी आहे ते निघून जात असताना ऋषींचा मेळावा होत होता. भूमीला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी युद्धानंतर पांडव धोक आणि दुःखाने ग्रासले होते. त्यांची आई कुंती हिने त्यांच्या नवीन वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या आपल्या मुलांना मागे सोडून तिचा पती धृतराष्ट्र याच्यासोबत जंगलात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. जोडप्याच्या जाण्याची बातमी पसरताच हस्तिनापूरचे नागरिक तीव्र दुःखाने भारावून गेले. ब्राह्मण अनेकदा एकत्र येऊन जुन्या लाल्याच्या भवितव्याबद्दल शोक करायचे आणि विचारायचे की तो त्याच्या सुखसोयी आणि ऐशारामाशिवाय कठोर गाणात कसा जगू शकेल. म्हातारा झालेला राजा निर्जन जंगलात कसा राहील ते विचारायचे. आणि राणी गांधारी आणि पांडवाची आई कुंतीचे काय? त्यांना ऐशारामाच्या कुशीत राहण्याची सवय आहे. ते या नवीन जीवनाशी कसे जुळवून घेतील? नागरिकांच्या चिंता निराधार नव्हत्या, कारण धृतराष्ट्र हा खरोखरच एक म्हातारा माणूस होता, ज्याला राजघराण्यातील सुखसोयीची सवय झाली होती. त्याचा अंधत्व जो त्याच्या स्वतःच्या अपयशांची आणि चुकांची आठवण करून देणारा होता, तो सहन करणे एक जड ओझे असल्यासारखे वाटत होते. कुंतीनेही आपल्या मुलांना मागे सोडून त्याग करण्याची निवड केली होती आणि हे स्पष्ट होते की ती तिच्या निर्णयाचा भार पेलण्यासाठी धडपडत होती. आपल्या आईच्या जाण्याबद्दल विचार करत असताना पांडव स्वतः दुःखाने विदीर्ण झाले होते. ते अनेकदा त्यांच्या राजवाड्यात एकत्र येत त्यांच्या नवीन वास्तवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असत. ते एकमेकांना विचारायचे, आता आपल्या राजपित्याची स्थिती काय आहे आणि तो त्याच्या दृष्टीशिवाय कसा जगेल. युद्धात पडलेले त्यांचे मित्र आणि सहकारी गमावल्यामुळे त्यांचे स्वतःचे दुःख आणखी वाढले. भूमीवरील अभिमन्यूच्या बलिदानाच्या आठवणीने अर्जुन जो नेहमी योद्धा होता त्याच्यावर विशेष प्रभाव पडला. ज्याच्या लहान भाच्याचे आयुष्य क्रूरपणे कमी झाले होते, त्याची प्रतिमा त्याला अजूनही त्रास देत होती. अशी शोकांतिका कशी घडू शकली असती? त्या दुर्दैवी दिवसाच्या घटनांची पुनरावृत्ती करताना तो स्वतःला विचारायचा करणं गमावल्यामुळे अर्जुनाच्या हृदयावरही मोठा भार पडला. पराक्रमी योद्ध्याने कौरवासाठी शौर्याने लढा दिला होता, परंतु शेवटी त्याचे सामर्थ्य किंवा शौर्य त्याच्या नशिबाचा निर्णय घेऊ शकले नाही. महान योद्धे परिस्थितीला बळी पडू शकतात याची ही एक वेदनादायक आठवण होती. युद्धात मृत्युमुखी पडलेले त्याचे इतर मित्र आणि साथीदार गमावल्यामुळे पांडवांचे दुःख आणखी वाढले. द्रौपदीची मुले गेली होती, सुभद्रा आपत्तीहीन होती आणि जमीनच नापीक आणि विरानविना दिसत होती. जणू समाजाची रचनाच फुटली होती. तेव्हा ते त्यांच्या नवीन वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होते. तेव्हा पांडवांना त्यांच्या भविष्याच्या विचारात सांत्वन मिळाले. त्यांच्या नातवंडांनी ज्यांनी युद्धात कसे तरी टिकून राहण्यात यश मिळवले होते, जीवन धारण केले आणि पांडवांना राजा पांडुतेचे शूरपुत्र दुःखाने ग्रासले होते. त्यांचे ससा चैतन्यमय शहर आता त्यांच्या दुःखाचे कंटाळवाणे प्रतिबिंब होते. राजपुत्र जे एकेकाळी राजेशाही कथनांमध्ये गुंतलेले होते, ते आता विनाकारण भटकत होते. त्यांची मने त्यांच्या आईच्या विचारांमध्ये गुंतलेली होती. ते चालत असताना जंगलात धृतराष्ट्र आणि गांधारी या वृद्ध जोडप्याची सेवा करणारी त्यांची क्षीण झालेली आई कुंती हिच्या भवितव्याचा विचार न करता ते राहू शकले नाहीत. आमची आई कशी आहे ते एकमेकांना विचारायचे. त्यांची चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांना आश्चर्य वाटायचे की ती कशी जिवंत राहिली. तिची काळजी घेण्यासाठी कोणी नव्हते. तिच्या भोवती शिकारीचे प्राणी होते. त्यांच्या आईच्या कल्याणाविषयीच्या त्यांच्या चिंतेची बरोबर ही धृतराष्ट्राविषयीच्या त्यांच्या चिंतेशी होते, ज्याने आपली मुले गमावली होती आणि आता गांधारी बरोबर जंगलात एका राहत होता. तो कसा चालला आहे ते अंदाज लावायचे. तो अजूनही नेतृत्व करण्यासाठी पुरेसा बलवान आहे का? त्यांचे प्रश्न न बोलल्या गेलेल्या प्रार्थनासाठी हवेत लटकत होते. पांडवापैकी एक असलेल्या सहदेवाने शेवटी शांतता भंग केली. तो युधिष्ठिराकडे गेला आणि त्यांच्या जंगलातील प्रवासाबद्दल बोलला. मी आमच्या आईबद्दल विचार करत होतो. तो म्हणाला,
त्याचा आवाज भावनेने थरथरत होता. ती एकेकाळी राजकुमारी होती, राजवाडे आणि हवेलीमध्ये राहत होती, परंतु आता ती जोखत जगत आहे. तिचे केस धुळीने भरलेले गवताच्या पट्ट्यांवर झोपलेले आहेत.